खटाव येथे बैलगाडी दुचाकी अपघातात 17 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, बैलगाडी चालकावर गुन्हा दाखल. खटाव येथे दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 17 वर्षीय शाळकरी तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घराकडून पंचवर्णवाडी रोडमार्गे गावाकडे येत असताना बैलगाडी व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन गणेश पोपट खटावकर वय 17 याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार गणेश खटावकर हा घरातून औषध आणण्यासाठी मोटरसायकलवर निघाला होता. याचवेळी समोरून येणाऱ्या बैलगाडीशी त्याची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने खटाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बैलगाडी चालक राजू अण्णाप्पा बंडगर वय 22 राहणार खटाव याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106, 281, 125 व 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत गणेशचे वडील पोपट खटावकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप शिंदे करत आहेत. दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांच्या हातात मोटरसायकल किंवा अन्य वाहन देणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकरणात वाहन देणाऱ्या वडिलांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच खटाव गावात घोडागाडी वेगात पळवणे हाही कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करत भविष्यात अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धसाहेब यांनी दिला आहे. या अपघात प्रकरणी MH10 CE 227 क्रमांकाची मोटरसायकल व संबंधित घोडागाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.